आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। नगरसेवक नसल्यानं पिंपरी चिंचवड पालिकेच्या 5 कोटी रुपयांची बचत। पालिकेत सुरू असलेल्या शासकीय राजवटीमुळे एकूण 133 नगरसेवकांच्या मानधनाच्या खर्चात मोठी बचत। नीट प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी 16 मार्चपर्यंत मुदतवाढ। आधार कार्ड नोंदणीत अडचणी येत असल्यानं मुदतवाढीची मुभा। पुण्याच्या भोरमध्ये भाजपच्या बूथ केंद्र प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांकडून विशेष कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेत निवडणुकीसंदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन। यंदा उन्हाळ्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती स्थिर राहण्याचा अंदाज। डेअरी उद्योग अभ्यासकांची माहिती। पिंपरी चिंचवडमधील पवना धरणात केवळ 50% पाणी साठा। पाणी टंचाईची शक्यता। पीएमपीएलएच्या ताफ्यात 500 गाड्या दाखल होणार। पुढील वर्षभरात गाड्या खरेदी करण्याचं महानगरपालिकेचं नियोजन। कोल्हापुरात राज्यस्तरीय इंटर झोनल स्टेट मॅच कुस्ती स्पर्धा संपन्न। पुण्याच्या भोरमधील अर्थर्व शेट्टेचा प्रथम क्रमांक। राज्यभरातून मल्लांचा सहभाग। पुण्याच्या भोरमधील कार्ले गावात 23 कोटींच्या बंधाऱ्याच्या बांधकामाचं भूमिपूजन। कार्ले ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार। पुण्यात अपहरण झालेल्या 3 वर्षीय मुलाची सुटका। पुणे रेल्वे स्थानकातून मुलाचं अपहरण। भुसाळमध्ये मुलाला सोडून आरोपीचा पळ। बंड गार्डन पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।